नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय हेल्दी सोबतच चविष्ट अशी रेसिपी पाहणार आहोत। ती म्हणजे ज्वारीच्या पिठाचे शेव। कुणाकुणाला बेसन आवडत नाही किंवा बेसन खाल्ल्यामुळे त्रास होतो, अशा लोकांसाठी हे ज्वारीचे शेव अतिशय उत्तम पर्याय आहेत। हे शेव अतिशय कुरकुरीत होतात, अजिबात मऊ पडणार नाहीत। तुम्ही मधल्या वेळेसाठी बनवू शकता किंवा फराळासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे। अशा चविष्ट आणि हेल्दी रेसिपी मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते। जर तुम्हाला ही रेसिपीज बघायची असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणे काय होईल जेव्हा कधी माझी रेसिपी ऑनलाईन येतील ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग अगदी चविष्ट, हेल्दी आणि कुरकुरीत असे ज्वारीचे शेव बनवायला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये 2 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं। ज्वारीचं पीठ शक्यतो फ्रेश घ्यायचं, जेणेकरून शेव छान होतात। आता चवीकरिता अर्धी वाटी बेसन आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सोबतच 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, जेणेकरून आपले हे शेव छान कुरकुरीत होतात। आता काही मसाले देखील आपण यामध्ये घालू, जेणेकरून शेवची चव आणखी वाढेल। तर सर्वप्रथम यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचाभर लाल मिरची घालायची, तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। एक अर्धा चमचा जिरेपूड घालायची, थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं आणि 1 पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा, जेणेकरून त्याचा फ्लेवर रिलीज होतो। सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे। आता एका पातेल्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये मी एक अर्धा छोटा चमचा कच्चं लसणाची पेस्ट घातलेली होती। आता हे पाण्यामध्ये आपण थोडंसं तेल घालायचं, 1 छोटा चमचा तेल मी यामध्ये घातलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे पाणी आपल्याला ज्वारीच्या पिठामध्ये घालायचं आहे। ज्वारीच्या पिठामध्ये चिकनपणा नसतो, त्यामुळे जर आपण शेव असेच बनवायला गेले ना तर ते तुटतात। याकरिता गरम पाणी आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे, जेणेकरून पिठाला चिकनपणा येतो आणि आपले शेव छान असे बनून तयार होतात। आता हे पीठ आपल्याला चमच्याने एकत्रित करायचं आहे, कारण पाणी गरम आहे, त्याने हाताला चटके बसू शकतात। आता हे पीठ झाकून ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटांसाठी थंड करून घ्यायचं। तोपर्यंत आपण जे सोऱ्या वापरणार आहोत ना त्याला छान असं तेल लावून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण मिश्रण यामध्ये भरू तेव्हा ते सोऱ्याला आतमध्ये चिटकणार नाही। सोऱ्याला तेल लावून झालं। आता इकडे आपलं पीठ देखील हलकंसं थंड झालेलं आहे। पीठ छान असं एकत्रित करायचं आणि जर आपल्याला पाणी लागलं तर थोडं आपण गार पाणी यूज करून हे पीठ मळून घेऊ शकतो। आता थोडं थोडं पाणी घालून छान असं मऊसूत पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। पिठामधून गोळा काढायचा आणि त्याला लांबट आकार द्यायचा आहे। लांबट आकार द्यायचा, जेणेकरून आपल्याला हे सोऱ्यामध्ये व्यवस्थित भरता येतं। एकसारखं सोऱ्यामध्ये पीठ भरलं ना की ते शेव देखील एकसारखे पडतात, तुटत नाहीत। त्याकरिता छान असं दाबून आपण सोऱ्यामध्ये पीठ भरून घेऊ। सोऱ्यामध्ये पीठ व्यवस्थित भरून झालं। आता त्याचं झाकण लावायचं। इकडे मी गॅसवरती तेल छान असं गरम करून घेतलं आहे। शेव पाडताना तेल चांगलंच गरम असायला हवं। मग गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मग शेव त्यामध्ये सोडून घ्यायचे। तुम्ही बघू शकता शेव अगदी व्यवस्थित पडत आहेत, कुठेही तुटत नाहीत। आता हे ज्वारीचे शेव आपल्याला मध्यम आचेवरती तळायचे आहेत। बेसनचे शेव लवकर तळून तयार होतात, पण ज्वारीच्या पिठाच्या शेवाला थोडा वेळ जास्त लागतो। शेवेवरचे बबल्स कमी झाले ना की शेवेची बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने देखील मस्त असे शेव तळून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटांमध्ये शेव तळून होतात, तुम्ही बघू शकता। शेवेंना कलर देखील छान आलेला आहे। आता हे शेव आपण काढून घेऊ। याच पद्धतीने सर्व शेव आपण तयार करून घेऊया। शेव पाडताना तेल चांगलंच गरम असायला हवं। मग मध्यम आचेवरती शेव आपल्याला तळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मस्त असे कुरकुरीत होतात। तुम्ही बघू शकता काही वेळातच आपले फटाफट असे शेव बनून तयार होतात। चवीला अगदी भन्नाट लागतात आणि ज्वारीच्या पिठाचे आहेत म्हणल्यावर अगदी हेल्दी देखील आहेत। आता याच पद्धतीने मी सर्व शेव बनवून तयार करून घेणार। तर इथे तुम्ही बघू शकता ज्वारीच्या पिठाचे अगदी कुरकुरीत आणि चविष्ट शेव बनवून तयार आहेत। तुम्ही आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालेले आहेत, चवीला अगदी भन्नाट लागतात। तुम्ही दिवाळी, फराळ, गौरी गणपती किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणून देखील हे शेव वापरू शकता, अगदी चविष्ट लागतात। तर एक वेळ हे ज्वारीच्या पिठाचे शेव नक्कीच करून बघा, कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा।
आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.